नमस्कार, मी लतिका। आज आपण तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ ह्याचा ढोकळा बनवूया। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि एक बारीक एकदम चाळण घेतलेली आहे। वाटीच्या प्रमाणे बघा 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। ही जी तांदळाचं पीठ आहे ही रेशनिंगचे तांदूळ आहेत। आता हे काय करायचं, आपल्याला चांगलं चाळून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे। आता आपण ही बेसन पीठ पण चाळून घेऊया। चाळून घेतल्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपला जो ढोकळा आहे ना जाळीदार होतो आणि हलका होतो खूप। तर त्यासाठी कधी पण आपलं पीठ चाळून घ्यायचं। दोन्ही पण पीठ बघा मी चाळून घेतलेली आहेत। आता तुम्हाला मी सांगते बघा, ह्या वाटीच्या प्रमाणे मी दोन्ही पीठ घेतलेली आहेत। सपाट सपाट वाटी आणि मोकळं असं दाबून दाबून भरलं नव्हतं। मग तुम्ही कोणत्या पण वाटी घ्या, पण मोकळ्या हाताने असं पीठ भरायचं, सपाट सपाट वाटी। आता ह्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। साहित्य घेतले ते बघा ह्या चमच्याच्या मापाने मी सगळं घेतलेलं आहे। आता ह्यात टाकायचे आपल्याला निंबू सत्व, हे बघा अर्धा चमचा टाकायचा ह्या चमच्याच्या मापाने। ह्यात टाकायचे बघा एकदम चिमूटभर हळद। त्यात टाकायचे थोडीशी एकदम हिंग पावडर। आता हे काय करायचं, पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतले बघा व्यवस्थित असं एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं। त्यात टाकणारे ह्या चमच्याच्या मापाने 1 चमचा पिठी साखर, जी आपली चहाची साखर आहे ना ती मी बारीक केलेली आहे। आता ही पण आपण चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता आपल्याला पाणी टाकायचे बघा, तर थोडं थोडं पाणी टाकायचं। मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे बघा। एकदम पण जास्त असं पाणी टाकू नका, थोडं थोडं पाणी टाका। आपण जे 1 ग्लास पाणी घेतलं होतं ना ते आपल्याला 1 ग्लास बरोबर पाणी लागलेलं आहे बघा। मस्त असं बघा मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे त्याच चमच्याच्या मापाने 1 चमचा तेल। सगळं साहित्य सेम चमच्याच्या मापाने घेतलेलं आहे। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। 5 ते 7 मिनिट बघा मी चांगलं फेटून घेतलेलं आहे। तेल टाकल्यानंतर जेवढं होता होईल एवढं ना ह्याला असं फेटून घ्यायचं आहे। आता ह्याला काय करणार आहे 10 मिनिटासाठी मी झाकून एका साईडला ठेवणार आहे। कढई घेतलेली आहे बघा, त्याच्यामध्ये जो ग्लास दाखवला त्या ग्लासाच्या मापाने मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आपण ही झाकण ठेवूया। गॅस आहे फास्ट। आता हे चांगलं पाणी आपण गरम होऊन देऊया। 10 मिनिटं झालेले आहे बघा, मी झाकून ठेवलं होतं। तुम्हाला पहिलं मी दाखवते की पीठ कसं झालेलं आहे। अशा पद्धतीत पीठ पाहिजे हे लक्षात ठेवायचं। आता आपण ह्याच्यामध्ये बघा खायचा सोडा टाकणार आहे। तर सेम चमच्याच्या मापाने जे आपण पहिलं साहित्य टाकलं होतं ना त्याच चमच्याच्या मापाने मी सगळं साहित्य घेतलेलं आहे। जर तुम्हाला सोडा जर टाकायचा नसेल तर तुम्ही इनो पण टाकू शकता। हे बघा एवढं घेतलेलं आहे। आता हे टाकून घेऊया आपण आणि ह्याच्यावर एकदम थोडंसं आपण काय करूया, पाणी टाकूया आणि हे लगेच आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। खायचा सोडा टाकला की बघा एकच दिशेने मी फिरवून घेतलेलं आहे। असं मस्त असं झालेलं आहे बघा। आता मी घेतलेला आहे एक बघा हो केकचा डबा, त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे। तुम्ही कुकरचा पण डबा घेऊ शकता किंवा ताट घेतलं तर ताटामध्ये पण टाकू शकता, बनवू शकता। तर मी ह्या डब्यामध्ये बघा घेतलेलं आहे। हे बघा पीठ कसं झाले बघा, जाळीदार एकदम मस्त असं पीठ झालं। तर हे मी सगळं पीठ काढून घेते। सगळं बघा मी पीठ ही काढून घेतलेलं आहे। डबा थोडासा असा आपटायचा आणि ठेवून देऊया। पाणी बघा चांगलं उकळलेलं आहे। गॅस फास्ट होता। आता गॅस करायचा मीडियम। मोठ्या बर्नेलचा गॅस आहे। पहिलं काय करायचं माहिती आहे का, आपण 10 मिनिटासाठी मीडियम गॅसवर करायचं आणि नंतर थोडासा बारीक केला तर चालेल, पण 10 मिनिटासाठी आपण हे मीडियम गॅसवरच ठेवायचं आहे। 10 मिनिटं बघा हे मीडियम गॅसवर मी ठेवलं होतं। आता करणार आहे मी बारीक गॅस। हा जे बर्नेल आहे ना हा मोठ्या बर्नेलचा आहे गॅस, त्यासाठी तुम्हाला सांगितलं बारीक आणि मीडियम। पहिलं 10 मिनिटं मीडियम गॅसवर करायचं, मग थोडंसं स्लो केला तरी पण चालतं। एकूण ह्याला 30 मिनिटं लागतात बनायसाठी। 25 मिनिटं झालेत बघा, आपण एकदा बघूया शिजले का। सुरी टाकून बघायची अशी, नाही थोड्या वेळ म्हणजे बघा तुम्हाला 30 मिनिटं पण लागू शकतात। परत झाकण ठेवूया। 5 मिनिटं होऊन गेलेत बघा, 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत। आपण पहिलं चेक करून परत झाकण ठेवलं तर मस्त असा फुगला गेलेला आहे। आता चेक करायची गरज नाही आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याला पूर्ण थंड होऊन देऊया। ढोकळा आपला थंड होते तोवर आपण ना तडका बनवून घेऊया। तडका पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं एकदम तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्यात टाकायचा छोटा 1 चमचा मोहरी। गॅस आता मी बंद करणार आहे। त्यात टाकायचं आपण हिंग। त्यात टाकायच्या आपल्याला मिरच्या, 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मधोमध कापून घेतलेल्या आहेत। त्यात टाकायचा कढीपत्ता। थोडंसं आपण ह्याला चांगलं भाजून घेऊया। मस्त असं बघा भाजलं गेलेलं आहे। थोडंसं असं तिखटपणा येतं ना जरा मिरच्या चांगल्या भाजल्या की। त्यात टाकूयात आपण पाणी। त्यात टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ, कारण की आपण ढोकळ्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। ढोकळ्यामध्ये आपण साखर पण टाकलेली आहे, तर थोडंसं टाकणार आहे। गॅस मी परत चालू करते। गॅस केलेला आहे परत चालू, कारण की जास्त तेल गरम झाल्यानंतर मग काय होतं लगेच ते वतायचं पाणी, तर त्यासाठी मी गॅस केला होता बंद। आता थोडंसं आपण उकळून घेऊया जेणेकरून साखर मीठ हे चांगलं मिक्स होईल।
मस्त असं उकळलेलं आहे बघा. गॅस मी बंद करून टाकते. ढोकळा आता आपण काढून घेऊया. तेल चांगलं लावलं की नाही की ढोकळा मस्त निघतो असा. हे बघा, आणि जाळी बघा किती सुटलेली आहे एकदम. हे बघा सगळीकडून असे. हे बघा किती सॉफ्ट झालेलं आहे. आता आपण कट करून घेऊ. आता तुम्हाला कसा कट करायचे त्या पद्धतीत कट करून घ्यायचा. तुम्हाला पहिले कट केलेला मी दाखवते. बघा किती जाळी मस्त सुटलेली आणि अजून बी गरमच आहे थोडासा. एकदम थंड होऊन दिला तरी पण चालतो. तर मी हे सगळं कट करून घेते. कट करून घेतलेला आहे बघा. तुम्हाला मी एक काढून पण दाखवते. मस्त बघा किती जाळी सुटली बघा, हे का. आणि अजून गरम आहे बरं का. अशा पद्धतीत थंड झाला का नाही जरी कट केला तरी चालू शकते. काय झाले माहिती आहे का, आमच्याकडे ना रूमची कामं भरपूर चाललेली आहेत. एकदम आवाज येतो असं करताना जोरात. त्यामुळे ना ही गडबड करून मी पण हे तुम्हाला कट करून दाखवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला वरण ह्याच्यामध्ये तर आपण सगळं टाकलेलं आहे. साखर टाकले, हिंग पावडर टाकलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर मग ही जी आपण ही तडका टाकलेला असा वतून घ्यायचा. मस्त छान असा होतं. आता हे मी सगळं वतून घेते. तडका बघा मी सगळा वतून घेतलेला आहे. त्याच्यावर मध्ये मी थोडंसं कोथिंबीर टाकलेली आहे. तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ते पण खिसून टाकलं तरी चालेल. आता आपण ह्याच्यामध्ये खायचा सोडा वापरलेला आहे. तर तुम्ही इनो वापरला तरी पण चालू शकते. पण तुम्हाला मी दाखवलं की बाबा हळद टाकल्यानंतर कसं फेटून घ्यायचं असतं. कधी पण हळद इनो संगत टाकायचं नाही. खायचा सोडा मग काय होतं कुठं कुठं लाल होतं, कधी कधी होत पण नाही. आणि चांगलं मिक्स केल्यावरनं बी कधी कधी हळदीमुळं थोडंसं लालसर होतंच. तर त्या अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं बघा मी मस्त असा तुम्हाला ढोकळा बनवून दाखवलेला. ह्याच्या अगोदरच्या पण 2 रेसिपी मी ढोकळ्याच्या अपलोड केलेल्या आहेत. इतका छान आणि जाळीदार असा मस्त होतो बघा. किती जाळी छान सुटलेली आहे. तुम्हाला एक असा बघा अशा पद्धतीत मी मोकळा करून पण दाखवते. आतपर्यंत चांगला असा मोकळा होतं. करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.